थोरात सरांच्या उपस्थितीत पाहिलाय. पहिली रिॲक्शन, पहिली भावना काय आहे डोक्यात आता? मी खरंच निशब्द आहे. सर्वात आधी तर थँक्यू सो मच, तुम्ही सर्व इथे आलात. आणि थँक्यू सो मच शेखर सर, संजय सर, मला तुम्ही चान्स दिलात ह्या फिल्मसाठी. आणि खरंच खूप आनंद होतोय ट्रेलर आलाय, कारण ही जी प्रोसेस होती अखंड बराच काळ गेला आणि खूप सारे प्रॉब्लेम्स पण आले, मध्ये थांबलं, मग परत चालू झालं. आणि आता फायनली काही दिवसांमध्ये रिलीज होत आहे आणि आज त्याचा ट्रेलर लॉन्च झालाय, तर खूपच आनंद होतो. मी थरथरतीये. नाही, पण इथे जसं वाक्य आपण वाचतोय आणि जे ट्रेलरमध्ये होतं की तुझ्यासारखे नको, तूच पाहिजे, तर ह्यांना कधी कळलं की तूच पाहिजे या चित्रपटासाठी? मला हा किस्सा खरंच सांगायला आवडेल. मला जेव्हा ह्याच्या ऑडिशनसाठी बोलवलं होतं तेव्हा मला वाटलं होतं की मी कुठल्या तरी एका रँडम कॅरेक्टरच्या ऑडिशनसाठी बोलवलंय. मग मी गेले आणि तिथं गेल्यानंतर ह्या दोघांचे चेहरे बघितले. मला वाटलं काय होत नाही बाबा, आपल्याला जाऊ घरी, जाऊ आपण घरी. आणि त्यानंतर काही दिवसांनी कॉल आला की तुमची निवड झाली आहे आणि हिरोईनची निवड झाली आहे. तर तो क्षण माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा होता. मी तो असा हे खूप त्याला असं छान कुरवाळलं त्या क्षणाला की झाले, फायनली माझी निवड ॲज अ लीड ॲक्ट्रेस म्हणून झाली. कारण आपण सगळेच जण स्वप्न बघतात की आपण यावं, म्हणजे पडद्यावरती यावं आणि ॲज अ हिरोईन यावं. तर खूप आनंद होतो या गोष्टीचा आणि खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. पण मला पण हा प्रश्न विचारायचा आहे की खरंच तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे, ही निवड तुम्ही कशी काय केली, माझी कशावरनं केली? हो, आणि मला हेही विचारायचं की त्यावेळी नेमका तुम्ही असा चेहरा काय केला होता की तिला एवढी शंका आली की आपलं काही होत नाही तर? हा, म्हणजे प्लीज शेखर सर, संजय सर, तू. हो, हा म्हणजे खरंच तुमच्या लीड ऍक्ट्रेसचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. हिचं ऑडिशन जे आम्ही केलं होतं तर ते आम्हाला आवडलं नव्हतं. आणि ज्या प्रकारचा चेहरा किंवा डोळे ज्या प्रकारचे पाहिजे होते तर ते हिचे करेक्ट होते. आणि मग ऑडिशन बघितल्यानंतर ज्या रिॲक्शन तिनं आमच्या बघितल्या होत्या. आणि पण आमचं ठरलं होतं की ही आपल्याला जशी पाहिजे, जे डोळे पाहिजे, जशा प्रकारचा चेहरा पाहिजे तो आहे. आणि फक्त तिची तयारी असली पाहिजे वेळ द्यायची, तर ते आपण करून घेऊ. आणि मग तिला ते सांगितलं, म्हणजे आमच्याकडून तर ओके झालं, फक्त तिच्या चेहरा आणि डोळ्यांवरनं. बाकी मग वर्कशॉप आणि हे सगळं होऊन आणि मग फायनली फायनली तू दिसलेली आहेस. सो एकदा जोरदार टाळ्या तुझ्यासाठी हिच्यासाठी वाजूया. आणि तुझं खूप खूप अभिनंदन, कारण असे मोमेंट्स खूप महत्त्वाचे असतात आय थिंक. आणि दिलेल्या संधीचं सोनं करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तू ते नक्कीच केलं असशील याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. संभाजी, तुमच्याकडे यायचंय की हिला तर ऑडिशनमध्ये अशी शाश्वती नव्हती की हिचं सिलेक्शन झालं की नाही. तुम्हाला तरी होते का की ह्यांचे चेहरे बेटर होते का तुमच्या ऑडिशनला? नक्की काय घडलेलं? खरं सांगू, तुम्ही त्यांची परमिशन घ्या. बघा, मी जाणार आहे. मला आउटराईट रिजेक्ट केलं होतं. मला भेटायला बोलवलं होतं आणि रिजेक्ट केलं होतं. त्याआधी सगळ्यांचे आभार की तुम्ही इथे आलात, सगळ्या मीडियाकर्मींचे. आणि नागराज सर, तुमचे, यू आर माय हिरो, आमच्या सगळ्यांचे हिरो आहात तुम्ही. एवढ्या लांबून आलात, थँक्स अ लॉट. बऱ्याच गोष्टी आहेत या प्रोसेसच्या. भावेश सर, थँक्स अ लॉट. झीचा मी खूप आभारी आहे की एवढा मोठा मंच दिला. संजयजींचा की त्यांनी हा सिनेमा घडवून आणला. आणि शेखरचा की या पद्धतीच्या गोष्टीमध्ये, कारण मी क्राऊड रोल करायचो पूर्वी, मुंबईत पूर्वी आलेलो त्यावेळी मी क्राऊड रोल करायचो. आणि मग फिल्म सिटीमध्ये बोलवायचे आणि म्हणायचे की इथे थांब. मला वाटायचं की एखादं वाक्य येईल, पण ते काही येत नसे. आणि मग नंतर कॅरेक्टर रोल्स करत गेलो, मग थिएटर वगैरे वगैरे. जेव्हा मला बोलवलं गेलं, याआधी मी एक वेबसिरीज केली होती बेरोजगार म्हणून, आणि मला बोलवलं गेलं होतं, संजयजींकडनं कॉल आलेला आणि शेखरची माझी आणि त्यांची भेट झाली. पहिल्यांदा भेटलो होतो अंधेरीला. आणि ते म्हणाले, शेखर मला म्हणाला की मला वाटलं की आता ऑडिशन असेल किंवा पुढची चर्चा. आय वॉज व्हेरी एक्सायटेड. नाही, तू नाही आहेस तो जो आम्ही बघतोय तो. अरे मी म्हणालो, मला बोलवलंय, मी नटून थटून आलोय, चांगलं कापड घातलंय जे की माझ्याकडे असतं, जे मी इस्त्री करून ठेवलेलं असतं दिग्दर्शकांना भेटण्यासाठी वगैरे.
तर तो म्हणाला नाही, तो दिवस मला अजून आठवतोय. आणि झोप मग लागली नसेल ना रात्री. आय फेल्ट सॅड. पण मी त्याला म्हणालो, कारण की दिग्दर्शकाचा एक POV असतो, Correct. त्याला समज असते की का निवडायचं. त्याने मला आउटराईट सांगितलं होतं की मला नाही वाटत की तू राईट आहेस या रोलसाठी. आय फेल बॅड, पण मी त्याला म्हणालो की चलो, एवढी क्लॅरिटी आहे तर मला तुझ्याबरोबर पुढच्या वेळी काम करायची संधी दे, मला आवडेल ऑडिशन द्यायला. पण त्यानंतर 2-3 आठवड्याच्या ज्या प्रोसेस नंतर संजयजींनी आणि शेखरनी जो विश्वास दाखवलाय माझ्यावरती त्या प्रोसेस नंतर, आणि मग फायनली मला कॉल आलेला की यू आर इन, आणि मी एवढा खुश झालो होतो. आणि मग रीडिंग झाली तर परत भावेशजी, फक्त तुम्हीच त्याला बघितला नाहीये की विदाऊट हॅव्हिंग पेपर्स इन हिज हँड. आमच्याही हातात स्क्रिप्ट नव्हती बरं का. आम्हाला आजपर्यंत स्क्रिप्ट मिळाली नाही या सिनेमाची. एक सेकंड, सिनेमा झाला आणि स्क्रिप्ट नाहीये. नाही, आम्हाला स्क्रिप्ट लिहिलेली आहे, यांना नाही लिहिलेली. यांना नाही दिली. तर 23 दिवस आम्ही नुसतं ऐकत होतो, त्या लोकेशन्स वरती जात होतो, तिथे रिहर्सल करत होतो, परत यायचो. आम्ही म्हणायचो दे ना थोडीशी वाचायला. कारण ती भाषा वेगळी होती, मानदेशी होती. आणि माझे जे सहकलाकार आहेत, विशाल असेल, अभिजित असेल, आणि आमचे चीफ एडी विक्रम शिरतोडे आणि सगळी टीम, हे तिकडची भाषा बोलू शकत होते, मानदेशी. शेखरही ते ऐकून आम्हाला एवढं आम्हाला स्क्रिप्टची गरज नाही पडली. 23 दिवसानंतर आजपर्यंत स्क्रिप्ट नाही आमच्या हातात. हे पहिला एक्सपिरियन्स असा होता की जिथे स्क्रिप्टच नाही मिळाली आहे. आपण जे म्हणतो आपल्याकडे मौखिक परंपरा आहे की मला वाटतं या चित्रपटात पूर्ण त्याचा. नमस्कार. मला पहिल्यांदा आनंद वाटतोय की ही माझी सगळी मित्रमंडळी, भवेश आणि संजय सर जवळजवळ तिथं विजय बसलाय. तर 2010 पासून आमची ओळख आहे. आणि मी झीमध्ये काम करत होतो त्यावेळेस हे दोघंही माझे बॉस होते, म्हणजे आजही बॉस आहेत. आणि फर्स्ट टाइम प्रोड्युसर म्हटलं संजय सरांना, पण संजय सरांनी अनेक फिल्म्सला नाही का त्यांनी त्याचं प्रमोशन कसं करावं, कारण की ते आमचे प्रोमो डिपार्टमेंटचे अध्यक्ष होते. आणि त्यांच्या देखरेखीखाली आम्ही अनेक चित्रपटांना कसं छान दाखवता येईल आणि कसं त्याचं प्रमोशन करता येईल त्याचा विचार केला आहे. तर ही तर नक्की खात्री बाळगू शकतो की अत्यंत पारखी नजरेनं त्यांनी हा चित्रपट केलेला असावा. भवेश सोबत आहे. मगाशीच म्हटलं की भवेशनं आल्यापासून नॉनस्टॉप तो रन काढतच चाललाय. आणि माझ्या सदिच्छा आहे भवेशला. भवेश माझा जवळचा मित्र आहे. आणि शेखर ऑलरेडी त्याने नॅशनल अवॉर्ड जिंकलेला आहे. आणि त्याच्या दोन्ही फिल्म तुम्ही बघितले कळते की तो एक चांगला डिरेक्टर आहे. याच्यात आता काय म्हणजे नवीन सांगायची गरज नाही. आणि हे जे माध्यम आहे पूर्ण लांबीच्या चित्रपटाचं, तर तेही तो नक्कीच चांगला हाताळेल अशी मला खात्री आहे. आणि शेखरकडं असं म्हणण्यासारखं आहे, त्याच्या भाषेवरून पण कळतं. आणि तो रुबाबद्दल जे